गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज व्लॉग. सो आज आणि उद्या माझी सुट्टी आहे, तर आजचा दिवस पूर्ण साफसफाई करण्यामध्ये जाणार आहे आणि उद्याचा दिवस बघूया काय करण्यात जातोय. सो चला आता तयारीला लागूया. पहिला आंघोळ वगैरे केलेली आहे मी, माझा नवरा गेलाय कामाला आणि आता मी पोहे बनवते. पोहे बनवून थोडेसे खाते आणि दन कामाला लागूया. आता वाजले 10:30. बघूया आपलं काम कधीपर्यंत आवरतंय. लेट्स गो. सो मस्त असे माझे पोहे बनवून रेडी आहेत. आता मी पोहे खाते आणि मग आपण कामाला लागूया. जोपर्यंत माहेरी होती मस्त होतं. पहिल्यांदा मी अशी पूर्ण साफसफाई करते घरची, नाहीतर मम्मीच्या फक्त हाताखाली हे दे ते दे ते दे करत राहायचं. 4-5 तास अशीच निघून जायचे आणि सगळं काम फक्त मम्मी करायची. हां, सासरी आल्याच्या नंतर मम्मीची किंमत कळते, हे खरं आहे. हां, सो माझा बेडरूम पूर्ण मी खाली केलेला आहे. काहीच नाही ठेवले, काहीच नाही. पण हॉल दाखवते तुम्हाला मी. बापरे किती सामान आहे. नाही नाही म्हणून पूर्ण सामान भरलेलं आहे. आता एवढं मला आवरायचंय. मला टेन्शन हे आले की पाल भेटली तर मी काय करू. मला तिला पळवता पण नाही यायची आणि मारता पण नाही यायची. नवऱ्याला कॉल करून विचारते. वाढवायला आलाय हा पोरगा, पण मला वडापाव घेऊन आलाय. सर्दी झाली. काय बोलत होता तुम्हाला? काय बोलत होता? कसं मारणार होता? मारणार कसं होता? तुम्ही कधी मारेल का? माझे बाबू कॅमेरे समोर तर कधीच नाही मारला. सो इथं वडापाव माझा. इथं 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 हा लय स्क्रॅच पडले रे बाबू. मी माझ्यासाठी कधी पोटाला खाच नाही. उद्या जर मला ऐकलं गाड्यांची शॉप नसतं, गाड्यांचं शॉप मस्त वाटतं ना. हा खूप मस्त वाटतं. गाडी नाही केली म्हणता मला. मी सांगितले ऑलरेडी की मी दुसरी बायको करतो, ती काम करेल, तू फक्त घरी बस. शान्या. तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही बोलत मी. हा चालेल, मला डिवोर्स दे. आणि दिवस नको. प्रेमाची बायको प्रेमाची असते. काय दिवस नाही कसला प्रेमाची घ्यायचा? बायको ती कामवाली असणार, तिचं काय तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं एवढं. तरी पण तिच्याकडे फक्त लक्ष मी देईल. सो फायनली माझं काम झालेलं आहे. सगळा पसारा वगैरे आवरलेलं आहे मी. थोडंसं बाकी काय काय. आणि आता मॅगी बनवली, मॅगी खाते. माझ्या नवऱ्याला पण मॅगी बनवून दिली, कारण की त्यांनी वडापाव घेऊन आलेला म्हणून. असं नाही काय, प्रेमाने बनवली. चला आता मॅगी खाते. नंतरचा आहे काहीतरी प्लॅन बघूया. बाय. फायनली वी आर डन फॉर द डे. थोडं फिरून वगैरे आलो, जेवलोय आणि आता झोपतोय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. फायनली साफसफाई झालेली आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.